चित्रकला हा काही केवळ कागद, पेन्सिल आणि कुंचला यांचा विषय नाही. इतर सर्व कलांप्रमाणे इकडे मन हेच मुख्य साधन. बहुताल प्रत्येकाला वेगवेगळ्या तऱ्हेने आकलित होत असतो. प्रत्येकाशी वेगवेगळ्या तऱ्हेने बोलत संवाद साधत असतो. लहान मुले तर प्रौढांपेक्षा कितीतरी पटीने अधिक संवेदनशील असतात. ते आपल्या सभोवतालाकडून अनायासपणे खूप काही ग्रहण करीत असतात. त्यामुळेच लहान मुलांनी रेखाटलेल्या चित्रातून त्यांच्या मनःपटलावरील विचारांच्या, कल्पनांच्या इंद्रधनुचा आविष्कार पाहणे हे मोठ्या मौजेचे ठरू शकते. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. असे निसर्गचित्र केवळ बालकवी यांच्या कवितेतून अनुभवलेली शहरी मुले व या हिरव्या हिरव्या गार गालिचांचा प्रत्यक्ष स्पर्शानुभव असलेली, त्यावर खेळणाऱ्या फुलराणींचा गंधानुभव असलेली ग्रामीण मुले यांच्या रंगाविष्कारातील जाणवण्या इतके अंतर पाहणे हे स्वानुभवाचे महत्त्व पटवून देते. रंगांद्वारे कागदावर आपले मन मोकळेपणाने वाहू देणाऱ्या या लहानग्या कलाकारांना पाहताना आपणही लहानपणीचे आपले चित्रकला प्रयोग आठवून मनातल्या मनात थोडेसे हसला असाल. त्या आठवणींमध्ये हरवून गेले असाल, सुखावले असाल, हो ना?